तर गुड मॉर्निंग मित्रांनो, थेट स्वर्गनगरी कोकणातून गणपती येऊन 4 दिवस झालेले आहेत आणि हे 4 दिवस कसे गेले जरा पण कळलेलं नाही आहे. आणि आज गौरी येणार, तर आता आपण चालू आहे गौरी आणण्यासाठी पाण्यावर. आमच्याकडे आमच्या वाडीत जुन्या रीतीप्रमाणे गौरी हे आमची एक विहीर होती जी वाडवडिलांपासून जी चालत आलेली, तर तिथून गौरी आणतात दरवर्षीप्रमाणे. तर यावर्षी बाकीची मंडळी सगळी पुढे गेले, मला थोडा पूर्वीसाठी वेळ झाला त्याच्यामुळे जातो लेट झालं. तर ह्या रस्त्याला यायचं मुख्य कारण म्हणजे इथे असणारी आमची शाळा. 4थीपर्यंत मी या शाळेत शिकलो. आता थोडं जंगल वाढलं आणि शाळा देखील पावसामुळे खचली गेली, त्याच्यामुळे शाळा बंद करण्यात आली. तिथून असा रस्ता होता जाण्यासाठी. आणि तिची 4 वर्ष इकडे गेली आहेत, तर ती 4 वर्ष तशीच्या तशी एका मनाच्या कोपऱ्यात सगळ्या मुमेंट्स साठवून ठेवलेले आहेत. इथे आल्यानंतर सगळं असं एकदम डोळ्यासमोर उभं राहतं. लहानपणापासून केलेली मस्ती, बालवाडी ते 4थीपर्यंत प्रवास खूप छान होता मित्रांनो. मी स्वतःला असं भाग्यवान समजतो की हे मला अनुभवता आलं. खूप खूप छान वाटतं. डोळ्यांचा आवाज तुम्हाला येतच असेल. सगळे लोक खाली पोचले आहेत आणि पाखाडी बांधण्यात आली आहे, पण पाखाडी थोडी जास्त इकडे वहिवाट नसल्यामुळे थोडी स्लिपरी झाली आणि शकतो म्हणून एकदम हळूहळू चालू. आणि घातलेच क्रॉक्स, हे प्लास्टिकच्या चप्पल, सांगता येत नाही कधीही धोका देऊ शकतात आणि कधी नारळ फुटू शकतो. तर गणपतीची आपल्या बाप्पाच्या सेवेत हे 4-5 दिवस कसे निघून गेले कळालंच नाही. आणि आता दुःख एवढंच गोष्टीचं आहे की आता फक्त 2च दिवस राहिले आणि मग ते परत ते आपलं मुंबईला जाणार, आपल्या कर्मभूमीकडे तो प्रवास चालू राहणार. पण गणपतीचे जे आधीचे दिवस असतात ना मित्रांनो, ते वर्षातले एकदम म्हणजे एक्साइटमेंटने भरलेले असतात. किती तो एक्साइटमेंट असतो, गावाला जाणार, गणपती येणार, खूप छान वाटत असतं मित्रांनो. आणि हे दिवस कसे पटापट निघून जातात. महिना राहतो, नंतर 15 दिवस राहतात, नंतर आठवडा राहतो, आठवडा येतो, 2 दिवसांवर येऊन शकतो. सगळी खरेदीची घाईघाई चालू होते, पूर्ण दादर मुंबई भरून जाते कोकणी लोकांच्या खरेदी करताना. तर पण गर्दी होते आणि प्रत्येकजण आपण गावाला निघून येतो. जसं होईल तसं सुट्टी मिळो की ना मिळो. आणि आमची आजीबाई इथे थकली वाटतं, खाली उतरता विश्राम करते. तर आपण आता पोचतो आता पाण्यावरती. आणि आमचा प्रोफेशनल फोटोग्राफर सुमित जाधव खूप छान प्रकारे फोटो काढतो. सगळे जर कोणाला काही कामासाठी, काही फंक्शनसाठी फोटोशूट वगैरे असं करायचं असेल तर नक्की याच्यावर संपर्क साधावा. छान प्रकारे फोटोज कॅप्शन्स तुम्ही जे बघता ते हे फक्त सुमित बनवतो. छान बघणार वगैरे.
2 कॅमेरे लावले. 2 कॅमेरे लावले. काढले 2 कॅमेरे. हॅपी बर्थडे लीना. इंजिनियर काय करतात? कुठे गेली? कोण तो? कुठेतरी गेला आहे. यांनी पाठवली नसेल त्याला. हा कुठे गेला? युट्यूबर काय सारख्या दामाला पाठवता हो. कमलेश बोल ना भाई. काय बोलतोस? पसंती झाली ना बरोबर? मस्त. तुझी कशी झाली? एक अनुभवाची. रियांश नाचऱ्यांचा कारटा सगळ्यांचा वाडीतला अख्खा. बाबू आहे. अरे बाबू आहे. कसं आहे? काय बोलता? कधी आलास? रात्री आलो. चल चल. वाडीतली राहिली चोरलेली जी मंडळी होती वाडीतली मुंबईमध्ये, गौरीच्या निमित्ताने वाडीत त्यांचंही आगमन झालेलं आहे. तू कशाला? तू काय करणार आहे बघून? ते फक्त विहिरीचं होतं खाली पाण्याच्या डोक्यावरून. आता घरोघरी नळ आलेत, येत नाही पाणी.